नमस्कार, मी दीपाली. आज मी तुम्हाला दाखवणार आहे ताजा मटारचा चमचमीत असा किमा. ह्याच्यापुढे नॉनव्हेजसुद्धा फेल आहे. मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ आवडल्यास तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका. थँक्यू. इकडे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये मी हे 5-6 बदाम घेतले आणि काजू घेतले 4-5 आणि हे 2 चमचे सफेद तीळ घेतले. ह्याची आपल्याला आता पेस्ट बनवायची आहे. आधी आपण हे ना मिक्सरला वाटून घेऊया. बदाम मी रात्री भिजत घातले होते, ते ओले आहेत. तर आता हे आपण मिक्सरला फिरवून घेऊया. तर इथे मिक्सरला मी फिरवून घेतलं आहे बघा. अशी याची पेस्ट करून घ्यायची आपल्याला. आणि इकडे मी हिरवा वाटाणा घेतलेला आहे. हा हिरवा वाटाणा हा मिक्सरला आपल्याला जाडसर असं भरडवून घ्यायचं आहे. अशी पेस्ट नाही करायची, असं भरडवून घ्यायचं. फक्त एकदाच फिरवून घ्यायचं आहे त्याला असं. तर आता आपण फोडणी करूया. इकडे ना तेल ठेवलं आहे मी गरम करायला आणि ह्याच्यामध्ये आता मी 1 चमचा बटर घालत आहे. इकडे तुम्ही तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. बटर आपलं चांगल्यापैकी वितळलं की आता आपण ह्याच्यामध्ये 1 चमचा जिरे घालूया. इथे 3-4 मी कढीपत्त्याची पाने टाकलेली आहे आणि इथे मी 10-12 लसूण आहेत, ते बारीक चॉप करून घेतलेले आहेत. 1 तेजपत्ता आणि आपण इकडे थोडंसं ह्याला परतवून घेऊया. आता हे परतवून झालं आहे आपलं. तर याच्यामध्ये आता इथे ना मी एक मोठा कांदा घेतला आहे, बारीक चिरून घेतलेला आहे ह्याला आणि हे छानपैकी आता याच्यामध्ये आपल्याला परतवून घ्यायचं आहे. इथे बघा कांद्याचा कलर आपला चेंज झालेला आहे. तर आपण ह्या स्टेजला आता याच्यामध्ये मी एक मोठा टमॅटो घेतलेला आहे आणि हा टमॅटोसुद्धा मी बारीक असा चिरून घेतलेला आहे. अगदी बारीक चिरून घ्यायचं आपल्याला. जर तुमच्याकडे चॉपर असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये पण सुद्धा फिरवून घेऊ शकता. इकडे आपले टमाटे लवकर बिघडण्यासाठी आपण याच्यामध्ये मीठ टाकूया. 1 चमचा मीठ टाकल्यानंतर हे टमॅटो चांगल्यापैकी नरम होतील. याच्यासाठी आपण मीठ टाकलं याच्यामध्ये आधी आणि हे आता आपण परतवून घेऊया. इकडे आता आपले टमाटे चांगल्यापैकी नरम झालेले आहेत. तर ह्याच्यामध्ये आता आपण जी मी अजून पेस्ट करून ठेवली होती काजू बदामची, ती टाकूया आता आपण ह्याच्यामध्ये. हे सुद्धा आपण चांगल्यापैकी परतवून घेऊया याच्यामध्ये. हे आता आपलं चांगल्यापैकी परतवून झालेलं आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये सुके मसाले टाकूया. हे मी थोडंसं पाणी आहे ते ॲड केलं याच्यामध्ये, कारण खाली लागू नये. तर आता आपलं हे छानपैकी मिक्स करून झालं आहे. तर ह्याच्यामध्ये आता आपण सुके मसाले ॲड करूया. इकडे मी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकत आहे. हे आहे चिकन मसाला, तो टाकला आहे मी. एव्हरेस्टचा चिकन मसाला असतो ना, तो टाकलेला आहे. याच्यामध्ये जर तुम्हाला काळा मसालासुद्धा टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता तुमच्याकडे असेल तर, किंवा कांदा लसूण मसाला असेल तोसुद्धा चालेल ह्याला. हा आहे मालवणी मसाला 1 चमचा. हे आता आपण चांगल्यापैकी परतवून घेऊया मसाले.
हे आता आपले चांगल्यापैकी परतवून झालेले आहे. जे आपण मटार ठेवले होते मिक्सरला बारीक करून, ते टाकूया आता आपण ह्याच्यामध्ये. मॅश केलेले मटारसुद्धा आपण ह्याच्यामध्ये चांगल्यापैकी परतवून घ्यायचं आहे आपल्याला. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया आपण. ते मिक्सरच्या भांड्यामधलंच मी टाकत आहे आधी. आता आपले मटार चांगल्यापैकी परतवून झालेले आहे. तर इकडे मी मेथी घेतली आहे. ही मेथी स्वच्छ धुवून बारीक करून कापून ठेवली होती, ती टाकायची आहे ह्याच्यामध्ये. याच्यामध्ये मेथीसुद्धा आपल्याला परतवून घ्यायची आहे. आता आपण याच्यामध्ये पाणी टाकूया. आता याच्यामध्ये फक्त आपली थोडंफार मेथी शिजेल इतकेच आपल्याला पाणी टाकायचं आहे. जास्त पाणी नाही इथे वापरायचं आहे. जर तुम्हाला पातळ करायचं असेल, पाणी इथे आपल्याला जास्त वापरायचं नाही आहे. थोडंफार ते शिजेल इतकंच आपल्याला पाणी वापरायचं आहे. आता इथे झाकण लावून 5 मिनिटं आपण शिजवून देऊया. पटकन होते, झटपट होते, कारण तुम्ही इथं जास्त वेळ लागत नाही हे शिजायला. आता आपण याला चांगल्यापैकी परत एकदा हलवून घेऊया. आता आपण याच्यामध्ये ना 4-5 असे मी काजू ठेवले होते साईडला, ते आता याच्यामध्ये टाकूया. काजू टाकणं हे ऑप्शन आहे, तुमच्याकडे असेल ते टाका, नाही तर नाही टाकलं तरी चालेल. इकडे मी साईडला थोडेसे ना वाटाणे साईडला काढून ठेवले होते, तर आता मी ते टाकत आहे. तर याच्यामध्ये आता आपण ही आहे मलाई, ही आपली दुधावाची शाई असते ना, ती टाकलेली आहे. मी मिक्सरला एकदा फिरवून घेतलं आणि टाकले त्याच्यामध्ये. फ्रेश क्रीमसुद्धा तुम्ही इथं वापरू शकता. इकडे आहे ना मी कसुरी मेथी टाकलेली आहे. हे आता थोडंसं हलक्या हाताने आपल्याला हलवून घ्यायचं आहे. आणि हे आपलं आता रेडी झालेलं आहे. तर ह्याचा आता मी गॅस फ्लेम बंद करते. तर इथे मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकूया. आता तुम्हाला मी एका सर्विंग प्लेटमध्ये काढून दाखवते. तर हे आहे आपला मटरचा खिमा आणि हे मी तांदळाच्या भाकरीवर सर्व केलेलं आहे. तुम्ही याच्याबरोबर नान किंवा चपातीसुद्धा खाऊ शकता. मी आपल्या इथे भाकरीबरोबर सर्व केलेलं आहे. तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. थँक्यू.